महामाया नीळावंती या कादंबरीचा पुढील भाग ऐकणार आहोत. विश्वचक्र. पण विक्रम शेकडो आठवणींच्या डोहात बेहोश पडून अर्धमेला झाला होता. त्याचा स्वतःवर ताबा नव्हता. तिने पुन्हा विचारलं, मला मला तुझं तुझं संपूर्ण संपूर्ण आयुष्य आयुष्य दिसलं, दिसलं, पण पण त्या त्या पेटीत पेटीत काय काय आहे आहे हे हे दिसत का नाही मला. मला? प्राचीन काळी नीळावंती जंगलात पहिल्यांदा प्रकटली तेव्हा तिला नावच नव्हतं. जंगलातल्या प्राण्यांनी तिच्या पाण्यासारख्या निळसर कांतीमुळे तिचं नाव नीळावंती ठेवलं. नामकरण झाल्यावर तिने प्राण्यांना विचारलं, तुम्हा लोकांची जंगल राज्यातील कामं ठरली आहेत. सिंह राज्य करतो, कोल्हे राखणदार बनून कोल्हेगुई करतात, तरस मेलेले जीव खाऊन स्वच्छता ठेवतात. जंगलरूपी शरीराचे तुम्ही सगळे अवयव आहात. तुम्हा सगळ्यांमुळे जंगलाचे शरीर जिवंत आहे. पण इथं राहून मी काय काम करू? माझ्यावर काय जबाबदारी द्याल? प्राण्यांनी एकमुखाने उत्तर दिलं, नीळावंती, या जंगलरूपी शरीराचा तू मेंदू बन. नीळावंतीच्या आगमनाची बातमी संपूर्ण जंगलात रक्तभिसरणासारखी पसरली गेली. रानातल्या काळ्या घुबडांनी आपल्या जांभयांचा चिरका आवाज रात्रभर तिन्ही डोंगरावर घुमवला. घुबडांनी दिलेल्या संकेताने जंगलातील सर्व सजीव आश्चर्याने चकित झाले. सह्याद्रीत असणारी वयोवृद्ध वटवृक्षे बाजिंतकाळी घडलेल्या जुन्या आठवणींनी विव्हळू लागली. वटवृक्ष सोडली तर जंगलातील उरलेले समस्त परिसंस्था एकच प्रश्न विचारू लागली, ती प्रकट झाली? एवढ्या काळानंतर महामाया आत्ताच कशी आली? या विशेष मुहूर्ताचं महत्व काय? निसर्गातील मूलतत्वे एकमेकांना हा प्रश्न विचारून हैराण झाली होती. पण परिसंस्थेसाठी ही होती एका सुखाच्या प्रहराची सुरुवात. पावसाने तयार झालेल्या चिखलात कित्येक खेकड्यांनी पिलांना जन्माला घातलं. पानघोडे डोहावर फडफडून जिवंतपणा जंगलभर पसरवू लागले. झाडं आपल्या पानांना झडून आकाशात त्यांना उडवू लागली. जंगल जिवंत होऊन जीवनाची हिरवीगार आतिषबाजी करू लागलं. 400 वर्षात फार कमी वेळा जंगल एवढं जिवंत झालं होतं. जंगलाचा जीव स्वतःत नेहमीपेक्षा जास्त प्राण घेऊ लागला. 400 वर्षापूर्वी तयार झालेला जिवंतपणा आणि आताच्या जिवंतपणात जास्त साम्य होतं. गेल्या 400 वर्षात सह्याद्रीच्या या 3 डोंगराच्या खोऱ्यात खूप काही घडून गेलं होतं. अतिवृष्टी झाल्याने खूप प्राणी बुडून, काही थंडी वाजून, निरनिराळे रोग होऊन मेले. त्यानंतर त्या अतिवृष्टीच्या पाण्याने सह्याद्रीत शेवाळाचं राज्य निर्माण झालं. या शेवाळ्याने नवीन जीवांना जन्माला घातलं. तेव्हा नीळावंती जागृत झाली होती. नंतर एखाद्या महाभयंकर रोगाचं खोऱ्यात आगमन झालं. त्या महामारीत अनेक प्राणी अंगावर बुरशी पडून मेले. नंतर या प्राण्यांच्या अंगातून जन्म घेतलेल्या सूक्ष्म कीटकांनी सह्याद्रीत नवा जिवंतपणा आणला. जेव्हा नीळावंती आपल्या झोपेतून जागी झाली होती, एकदा पाण्याचं दुर्भक्ष पडून खूप प्राणी खंगून मेले. झाडं सुकून कोलमडली. अतोनात प्राणहानी झाल्यानंतर सह्याद्रीवर आकाश कोरडं झालं. डोंगरावरच्या आत राहणाऱ्या प्राचीन खडकांनी आपल्या आत हजारो वर्ष जपून ठेवलेल्या पाण्याच्या धारा बाहेर प्रसवल्या. जमिनीतील पाणी बाहेर येऊन कातळातून रोपांनी डोके बाहेर काढली. ढगांना आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. नीळावंती तो जिवंतपणा पाहायला खडकांच्या आतही शिरली होती. यावेळी नीळावंती येण्याचे कारण जंगलात राहणाऱ्या एकाच मानवाला माहिती होतं. पाण्यात आयुष्य कंठणारा जलचर पूज्य. गेल्या वेळी नीळावंती आली तेव्हा त्यानंच तर नीळावंतीला प्रत्यक्ष पाहिलं होतं. त्याला नीळावंतीच्या आगमनाचा इतिहास ठाऊक होता. पूज्याला ही बातमी मिळाली तेव्हा त्याच्या अंगावर वाढणारा हिरवागार शेवाळ आपली मूळ त्याच्या त्वचेवर घट्ट करू लागला. पूज्याने शेवाळाच्या उत्साहाचा अर्थ लावला. मग खातरजमा करायला त्याने कालसंमदाला कौल विचारला. झाडाच्या डोळीत असलेला अर्धवट सडका सांगडा आपल्या जबड्यातून टक 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 आवाज रात्रीपासून काढत होता.
सांगड्याने आपल्या भक्ताला, पूज्याला, निळावंतीच्या आगमनाची बातमी दिली. ती आली आहे. पूज्याने आपल्या तोडक्या मोठ्या भाषेत घैसासला सांगितलं. घैसास, ती आली आहे. घैसासने निळावंतीचं काळीज आपल्या हातात घेण्यासाठी कासा वीज झालेल्या हेलबगला इंग्रजीत सांगितलं. ती आली आहे. हेलबगची टिळा लावून पूजा झाली. शरीराला प्राण्याच्या हाडापासून तयार केलेले भस्म लावण्यात आले. ओढ्यातल्या माशांची मुंडकी पिरगळून त्याच्या डोक्यातून चिकट तेल काढलं गेलं. ते तेल हेलबगच्या अंगाला चोळलं गेलं. झाडाला लटकलेला सांगाडा आपल्या तोंडावाटे जे काही सांगत होता ते सर्व पूज्य ऐकत होता. पूज्य ते ऐकून एक कर्मकांड घैसासच्या हातून करवत होता. हेलबगला मृत्यूच्या प्रतीकांनी अभिषेक घातला गेला. हेलबग पूज्यांच्या डबक्यात उतरला. पूज्य हेलबगच्या अवतीभोवती गोल गोल घिरट्या मारू लागला. घैसास गुरुजींनी मध्येच पूज्याला विचारलं, 15 वर्ष झाली होती तिला गायब होऊन, ती आताच अचानक कशी आली? पूज्याने उत्तर दिलं, वनवा. पूज्याने पुन्हा हेलबगची पूजा करण्याची प्रक्रिया आरंभली. सांगाड्यांचे दात एकमेकांवर आदळत राहिले. सांकेतिक भाषेत पूज्याला पुढे काय करायचं ते सांगत राहिले. डबक्यातल्या शेवाळयुक्त पाण्यात पूज्याचं मुंडकं अलगद वर येऊ लागलं. पूज्याचं हृदय आणि पाठीचा मणका जंगलाच्या नवीन जिवंतपणातून प्राण शोषून घेऊ लागला. पूज्याच्या शरीराने मानवी आकार धारण केलं. हिरवगार शरीर पानघोड्याप्रमाणे त्या डबक्यात तरंगू लागलं. सांगाड्याची कटकट सुरूच होती. ठाम, नीट सांग. जुन्या बाजिंद्याची कथा चूक आहे? पूज्यानं काल समधाला विचारलं. सांगाड्याच्या जबड्याची कटकट सुरूच. कट कट कटकट कटकट कट कट. काय? बाजिंद्याने जर तिचा खून केलाय, पण ती अजूनही जिवंत कशी? कट 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 कटकट कटकट कट. खून केलाय, पण निळावंती नष्ट नाही झाली. म्हणजे याचा काय अर्थ? कट कट कटकट कट कटकट कटकट कट. मला नीट स्पष्ट करून सांग, ही नवीन निळावंती आली कुठून? कट कट कटकट कट 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 कट. असं कसं आठवत नाही तुला? तू या जंगलाचा काल संबंध ना? मग असं कसं आठवत नाही? कटकट कटकट. नाही का? बरं. मग ही पृथ्वीच्या दुसऱ्या भागातील एखादी मायावी कन्या तर नाही ना? नाही का? बरं. किंवा एल साल्वादोरच्या ज्वालामुखीत राहणारी एखादी देवता पृथ्वीच्या पोटातून अचानक इथे प्रकट झाली? कट 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 कट. बरं. सह्याद्रीतलीच निळावंती आहे. पण ही जिवंत कशी? बाजिंदांनी जिवंत सोडलं का तिला? कट 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 कट. काल समधा मला नीट कळत नाहीये. स्पष्ट सांग. जर बाजिंद्याच्या काळात तिचा खून झालाय, तरी ही निळावंती जिवंत कशी? बरं एक सांग, तिचा नक्की खून झालाय हे तुला कसं माहिती? कट 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 कट. तिचा खून होताना जर तू स्वतः तिथे होतास, तू बघितलंय स्वतः? ठीक, पण तरी ती परत कशी आली? शांतता पसरली. घैसासने हाताला बांधलेल्या प्लास्टर सकट आपले हात जोडले. घैसास म्हणाला, पूज्य, निळावंतीला मारून टाकणं गरजेचं आहे का? पण ह्या प्रश्नाचं उत्तर पूज्याने न देता सांगड्याने दिलं. जबडा पुन्हा हलू लागला. कट 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 कट. काल संबंधाच्या बोलण्याचं भाषांतर पूज्याने केलं. निळावंतीचा मृत्यू म्हणजे कलियुग, कलियुगाचा शेवट. कलियुग संपल्यानंतर जगात कोणीही मरणार नाही. कोणाचाच मृत्यू होणार नाही. कट 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 कट.
जे जुन्या बाजिंद्याला जमलं नाही, ते नवा बाजिंदा करेल. निळावंतीचा मृत्यू म्हणजे जगाची मृत्यूच्या शापापासून सुटका. पूज्य आपल्या हिरव्या शरीराला जोर लावत आता नव्या बाजिंद्याभोवती हेलबग भोवती गोल गोल पोहू लागला. हेलबगला निळावंती का आली, कशी आली, कुठून आली, काहीही देणं घेणं नव्हतं. त्याला फक्त तिचं काळीज पाहिजे होतं. जगाची मृत्यूच्या शापापासून सुटका हे ऐकून त्याला आपल्या बायकोचे हात आठवले. थिया हेलबगचे हात. थियाच्या हातांना नेहमी पामच्या झाडांचा वास यायचा. तिच्या केसांना नेहमी हॉलीच्या फुलांचा सुगंध यायचा. हेलबग सैन्यातून निवृत्त होऊन घरी आल्यावर त्याला रात्री झोपेत बंदुकीची सुटणाऱ्या गोळ्यांचा सू सू आवाज ऐकू यायचा. कानाजवळून गोळा जात आहे असं वाटायचं. एरिक हेलबग घामघूम होऊन रात्री झोपेतून उठून बसायचा. थिया रात्री हेलबगला शांत करायला खुर्चीत बसायची आणि त्याच्या डोक्याला मसाज द्यायची. हेलबगला शांत वाटायचं. तिचे हात डोक्यावर फिरताना तिच्या हाताचा मंद मंद सुगंध नाकात शिरायचा. बायकोपेक्षा तिच्या हाताच्या बोटात आईची माया जास्त होती, आपल्या बाळाला जोजवणारी. मसाज घेत असताना त्याच्यासाठी एका देवतेचे हात होते. थियाच्या जिवंत हातांना मृत बघणं अशक्य होतं हेलबगसाठी. जेव्हा त्याने पहिल्यांदा जगाची मृत्यूच्या शापातून सुटका हे ऐकलं, तेव्हा त्याची मुठी आवळल्या गेली. पूज्याने हेलबग भोवती गोल गोल फिरत विचारलं, तुझा विश्वास आहे का की तूच नवा बाजिंदा आहेस? माहीत नाही. माझा फक्त तिच्यावर विश्वास आहे. बाकी कशावरच नाही. तिच्यावर? कोणावर? जिच्यामुळे संपूर्ण जग जिवंत आहे. जन्म देणारी वर्जिन मेरी, पवित्र मेरी. मेरी तुझ्यासाठी एवढी महत्वाची का? कारण माझ्या डोक्यावर सदैव तिचे हात आहेत, स्पर्श आहे, आशीर्वाद आहे. तुझ्या वर्जिन मेरीने येशूला जन्म दिला, पण तिला गर्भवती कोण केलं? कोणी नाही. होली मेरी आपोआप गर्भवती राहिली. गोऱ्या माणसा, आपल्या संस्कृती वेगवेगळ्या, पण हे मिथक बघ. तुझा माझ्याच महामायेवर विश्वास आहे. आमची सह्याद्रीतील निळावंती, पवित्र जीवनकन्या, जीवनाला जन्माला घालणारी वर्जिन महामाया. फक्त तू तिला वेगळ्या नावाने ओळखतोस. व्हॉटेव्हर, तुला तसं म्हणायचं असेल तसं तू म्हणू शकतोस. पण निळावंती काही माझी वर्जिन मेरी नाही. हा नकार तुझं मन देतंय. तुला पटवून घ्यायचं नाहीये. मला यावर नकार द्यावाच लागेल. त्यामागे कारण आहे. काय कारण? उद्या निळावंती माझ्या ताब्यात आली की तिच्या छातीत हात घालून तिचं काळीज काढून घ्यायचं आहे मला. तिलाच देव मानून डोक्यावर बसून घ्यायचं नाहीये. माझ्या थियाला पुन्हा जिवंत करायचं असेल तर तिचा, या निळावंतीचा खून करावाच लागेल. मग मग तिला देव कसं मानू? पूज्याने समोरच्या वटवृक्षाच्या पाया पडून पुन्हा एकदा पाण्यात बुडी मारली. समोरच्या झाडाच्या ढोलीत असलेला मानवी सांगाडा भर सूर्यप्रकाशात हेलबगकडे आशेने पाहत होता. काल संबंध हा गोरा माणूस खरोखरच निळावंतीचा खून करू शकतो का, याचा अंदाज घेत होता. विक्रम विभूतीच्या विचारातली पेटी महामाया निळावंती उघडू शकेल का? तिला त्या पेटीचं सत्य कळेल का? हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.